महाकाल के नगरी में स्वागत है आपका। ही बघा ही गाड़ी। हा ओ माय गॉड, यहाँ पे कुछ दिखा रहे भाई। गुड मॉर्निंग पोट्यासून खानदेशी मुलगा, स्वागत करतो एक नवीन ब्लॉगमध्ये। तर काल रात्री आम्ही इंदोरला प्रॉपर एकदम पोचलो आहे, कोणाला काही झालं नाही, एकदम व्यवस्थित आहे। आणि आता आमचं प्लॅन म्हणजे काय अनप्लॅन आहे, म्हणजे अजून डिसाईड नाही कुठे जायचं आहे। ओंकारेश्वर जायचं आहे की उज्जैनला जायचं आहे, आधी खूप कन्फ्यूज आहे। आणि हा आमचा रूमचं काही हालत आहे अशी, आल्यानंतर इकडे सगळे गेअर्स, इकडे गेअर्स आणि इकडे हे कपलच्या रूम मध्ये असं बघायला नाही भेटणार, हे फक्त बायकर्सच्या रूम मध्येच तुम्हाला अशा गोष्टी बघायला भेटतील। कपडे कमी, माणसं राहायचं कमी, जॅकेट आणि हेल्मेटचा अख्खा रूम भरतं बायकरच्या ग्रुप मध्ये, हे असंच असतं। तर गरमी खूप आहे, एसी पण जोरात लावली आहे। आणि रात्री असं झोपलो ना, जेवलो आणि डायरेक्ट झोपलो, सकाळी 9 वाजता उठलो। आता पटापट निघूया, मला गाडी पण चेन क्लीन आणि लूप करायची आहे, साईडला पण लावायची आहे। आणि ठीक आहे, चला जाऊ खाली, मग तुम्हाला दाखवतो। तर मंडळी, आपण इथे जरा गाडी पण क्लीन करतोय, कारण की खूप घाण झालेली। तर मंडळी, आता शोरूम जवळ आलोय मी आणि ही इथे गाडी आहे। तर तुम्हाला याचा जरा सीन दाखवतो काय झाला आहे ॲक्च्युली। जा वाजवत जा। हा जो पार्ट आहे ना, इथून पूर्ण गेलेला आणि मेन इम्पॅक्ट इथून आलेला आहे। सो जास्त काही कोणाला काही म्हणजे झालं नाही। सो महाकालकडे चाललो आहे, तर सगळं ओकेच होणार, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, होत राहतं राईडला, असं काही जास्त टेन्शन वगैरे नाही, बस लवकर व्हायला पाहिजे आणि लवकर निघू आपण। इथे शोरूमला आलो आहे, 390 आता होईल, ओके। आता निघालो आम्ही नाश्त्यासाठी आणि तर चला जाऊया। आज आमचा लागलाय का हालते हे, अरे ते हालतात, चल नक्की ना। तर दुपारचे वाजले 12:30 आणि आता चाललो आम्ही नाश्ता करायला। सो सगळा प्लॅन इकडून तिकडून झाला। हां बिलकुल चालव ना, मी नाही देत, असं माझं नाही, कोणाला द्यायची नाही गाडी हे। अरे वा, मी देत, अच्छा नाही काय नाही,
नाही हिला क्रॅश गार्ड वगैरे सगळं आहे ना, मग पडली तरी. पाय पण टेकतात. हिची मी हाईट कमी केली. नाही आणि हिचं वजन थोडं टॉलरेबल आहे. ती असं एकदम झालं ना हा आणि ते थोडे आता चाललो आम्ही नाश्त्याला. तर मंडळी इथं आम्ही आता डायरेक्ट ब्रंचच करतोय. हो आता इथं मी, विनायक, भक्ती, विवेक आलोय. बाकीच्यांना बोलवलंय. मी इथले 1-2 शॉप बघून आले. इथेच येते वापस. अरे एक जण नाही म्हणतो हे लोक नाही म्हणतात डायरेक्ट तोंडावर. A few moments later. खाना पिना पार्ट डन. आता आम्ही डायरेक्ट ब्रंचच केला एकदम पोटभर. मस्त ही थाळी होती तुम्ही बघितलीच. तिथं काय मी जास्त ब्लॉग वगैरे नाही केला. आणि आता आम्ही इथून चाललो आहे उज्जैन. देव के देव महादेव. आपल्या गाडीचं टेम्परेचर 48 दाखवतंय. जास्त पण मला हे करता येणार नाही, तो आराम से एकदम. मंडळी आपण आलोय. हा नाही हा छोटा आहे. झाली गाडी बनवून ओके झाली. बघा वा इम्पॅक्ट खतरा झालाय रे. बघ नशीब चांगलं त्याचं समगार्ड वगैरे आहे. A few moments later. मंडळी जरा विषय असा झाला आहे, आपल्या गाडीचं ओव्हर हिटिंग प्रॉब्लेम झाला आहे. खूप ओव्हर हीट झाली आहे. 55+ टेम्परेचर आहे. आणि त्यामुळे मी हॉटेलला गाडी परत सोडली. आता विनायकच्या मागे मी बसलो आहे. आम्ही स्विच करत राहू. तर मजा येईल जरा आता फोटो व्हिडिओ काढायला. मंडळी आपण आता विनायकची गाडी चालवायला घेतली. इसकी माँ का मजे ही मजे. हे ते ट्रकवाला माय गॉड. इकडचे खतरनाक स्पीड ब्रेकर आणि लोक खतरा आहे. इकडचे रस्ते खूप मक्खन आहे आणि आरामात 90 क्रूज करू शकतो. 90-100. बट इकडे एक विषय हा आहे, मी आता नॉर्मल शूज घालून आलो आहे आणि पायाचे पद्धतशीर लागले. बिकॉज इकडं खूप ऊन आहे, त्यामुळं खूप त्रास होतोय. जळतात पाय. यहाँ पर हमारी उल्टा हा छपरी कुठून आला काय माहित. काय 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 याच्या आयला. तर मंडळी आपण आता आलो आहे उज्जैन एक्सप्रेसवेला आणि ह्या आपल्या 2 बाईक.
अयो हा ब्रिज बघा सही आहे ब्रिज काय रस्ता आहे यार खरंच कुंभेश्वर एकदम कडक कडक मध्ये सावली आहे आणि माझे पाय इतके जळाले ना आता काय सांगू एकदम मी शॉर्ट बूट घालून आलो आहे त्याच्यात लागले पद्धतशीर कोटा या इथून 253 किलोमीटर आहे आणि आता फक्त पाऊस नको यायला बस नाहीतर हायच कल्याण 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 ओहो ऐसे ना देख पगली प्यार हो जाएगा ऐसे ना देख पगली प्यार हो जाएगा प्यार हो जाएगा जाएगा इसकी माँ का मजे मजे तर मंडळी फायनली पाऊस ऊन वारा पाऊस सहन करून उज्जैनला पोचलो आहे आणि इकडे पाऊसचा आता पत्ता नाही आम्ही मागे एका ठिकाणी थांबलेलो तिथं एवढा भयंकर पाऊस होता अर्धा तास थांबलोच तर आम्ही लगभग ही बघा ही गाडी हा सही आहे आणि आता आपण इथं आलो आहे उज्जैन स्टेशनवर आळो सरळ सरळ हे उज्जैनची मंदिराची लाईन हा इथून आता सरळ जायचं आपल्याला उज्जैन महाकाल महाराज की जय महाकाल के नगरी में स्वागत है आपका हर हर महादेव सरळ जाऊ दे इकडून 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 जाईल 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 जाऊ दे हा जय श्री महाकाल ओ माय गॉड यहाँ पे कुछ दिखा रहे भाई फरीदाबाद टू मध्य प्रदेश सेकंड राइड ओके अच्छा है R15 आता मंदिराजवळ पोहोचलोय आणि चाललो आता हे बघा मंदिरात आले नाही आणि बसले खाली अरे ब्लॉगिंग वाली लाइफ यार बस करो यार नहीं नहीं हमको ये हो रहा नहीं मेरा असं गरम होत आहे ना हे बघ ना इकडे नित्राला लागलं
काय काय हे बघा यांचं काय चालू आहे काय माहित हो नाही. आता आहे ना काल भैरव. मंडळी आमचं दर्शन वगैरे झालं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं आहे. आमच्या विवेक दादांचे जे लाडू होते महादेवापर्यंत गेलेत. महादेवापर्यंत पण गेलेत. आणि फोटो दाखव सी दिस. आम्ही फोटो दाखवतो तुम्हाला. हे लाडू आहे लाडू पंडितच्या हाताखालचे. महादेव आणि हे लाडू बारीकशा दिसणार नाही पण ठीक आहे. हा फोटो मी बघा इथे साईडला एक फोटो आहे. हां हे बघा हे आमचे लाडू गेले. लाडू जे आम्ही ते 2 डबे हातात घेऊन फिरत होतो ना ते आमची सफल झाले. खूप विघ्न पण आलेत, खूप काही झालं, पण जे शेवटी महाकालाच्या मनात आहे ना सुंदर दिसतात यार. तेच. कोणता बाकीच्या मधला जास्त काही व्हिडिओ बनवला नाही ते.